सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार आणि जय संविधान. आज पुन्हा एकदा भारतीय सर्वसामान्य जनतेच्या हृदयाशी संवाद साधण्याची संधी मिळाली त्याबद्दल आज एका महत्वाच्या आणि गंभीर विषयाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे. दररोजच्या दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यामध्ये आणि देशामध्ये लोकशाहीच्या बाबतीत गंभीर समस्या निर्माण होत आहेत. म्हणून आज जो काही विषय मी आपल्यासोबत सादर करणार आहे तो विषय असा आहे की आमच्या म्हणजे भारतीय जनतेच्या जातीय, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय या सर्व क्षेत्रातल्या विभूती पूजेमुळे आमची लोकशाही संपलेली आहे. आता लोकशाही आणि विभूती पूजा हे जरी संविधानिक भाषेचे शब्द असले तरी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या सगळ्या विशेषणाचा आपल्याला आढावा घेतला. सुरुवातीला आपण लोकशाही समजून घेऊ, त्यानंतर विभूती पूजा आणि त्यानंतर या चारही क्षेत्रामधल्या आजपर्यंत झालेल्या सर्व प्रकारच्या समस्या या पद्धतीने आपण समजून घ्यावा. लोकशाही म्हणजे केवळ अब्राहम लिंकननी व्याख्या केली, लोकांकडून लोकांसाठी झालेली शाही म्हणजे लोकशाही एवढ्या पुरतीच मर्यादित नसते. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या पद्धतीने सुद्धा की लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी परंतु रक्ताचा एक न सांगता अशी शाही म्हणजे लोकशाही. त्या दोन्ही लोकशाहीच्या व्याख्या आज आपल्या काळापुरत्या जरी आविष्कारित असल्या, जरी लागू होत असल्या तरी सुद्धा खऱ्या लोकशाहीचा अर्थ आपण त्याचा प्राचीन जगाच्या इतिहासामध्ये आपल्याला जातो. ग्रीकमध्ये म्हणजे आजपासून जवळपास 4,500 वर्षापूर्वी पर्यंत आणि भारतात सुद्धा आजपासून 4,000 ते 4,500 वर्षापूर्वी पर्यंत या दोन देशांमध्ये लोकशाही शासन प्रणाली एका गहन अवस्थेमध्ये आविष्कारित झाले. आजच्या घडीला जर सांगायचं असेल तिचं स्वरूप कसं असेल तर लोकशाही 100% आविष्कारित झालेल्या देशामध्ये आणि त्या देशातील जनतेच्या प्रत्येक नागरिकांसाठी जे लक्षण असतात, जे काही फॉर्म्युला असतात, जे काही आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं तर त्याची काही आपण लक्षणं समजून घेतली पाहिजे. ज्या देशामध्ये 100% लोकशाही असते त्या देशातला प्रत्येक नागरिक कुठल्याही प्रकारच्या मानसिक ताण तणावामध्ये कधीच जगत नसतो. दुसरं, ज्या देशामध्ये 100% लोकशाही शासन प्रणाली आविष्कारित झालेली असते त्या देशातला प्रत्येक नागरिक आर्थिक ताण तणावामध्ये कधीच जगत नसतो. ज्या देशामध्ये 100% लोकशाही शासन प्रणाली आविष्कारित झालेली असते त्या देशामधल्या प्रत्येक नागरिक आणि त्या नागरिकांचा समूह, ज्याला समाज म्हणता येईल त्या देशातला, त्या समाजाच्या कुठल्याही प्रकारच्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून, मग जे स्वातंत्र्य वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक स्वातंत्र्य असेल, विज्ञानवादावर आधारित असलेली श्रद्धा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे काही धर्म असतील, ज्या धर्माच्या तत्वज्ञानामुळे माणूस मानवता धर्माच्या दिशेला वाटचाल करेल, या सगळ्या संकल्पनांचा आविष्कार म्हणजे लोकशाहीचा आविष्कार. त्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आर्थिक, मानसिक, शारीरिक ताणतणावाला अजिबात त्या ठिकाणी ठाराव असतो. थोडक्यात सांगायचं असतं की लोकशाही शासन प्रणालीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नसतो. आज जे काही भेद आहे, जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद, वर्णभेद, हे सर्व भेद कुठल्याही प्रकारचा भेद नसतो. भेदरहित समाज व्यवस्था असेल
ती म्हणजे लोकशाही समाज व्यवस्था. आणि अशा प्रकारच्या जे ग्रीकमध्ये होती त्याचं उदाहरण जर सांगायचं असेल, आज आपल्या जगामध्ये जेवढे काही तत्ववेत्ते होऊन गेले, आज आपण पाहतो सॉक्रेटिस घ्या, प्लेटो घ्या, एरिस्टॉटल घ्या, हेरोक्लिस घ्या, हिप्पोक्रेटस घ्या, ही सगळी मंडळी कुठून आलेली आहेत? केवळ ग्रीक मधून. भगवान बुद्ध या भारताच्या या भारत भूमीमधून आलेले. म्हणजे प्राचीन जगाच्या इतिहासामध्ये जी तत्ववेत्यांची आणि तत्वज्ञानाची खाण होती ती केवळ आणि केवळ या ग्रीक आणि भारतामध्ये. याचा अर्थ स्पष्ट आहे की या तत्ववेत्यांची खाण कुठे निर्माण होते? ज्या ठिकाणी लोकशाही शासन प्रणालीचे लक्षण 100% अस्तित्वात असतात, आविष्कारित असतात, त्याच ठिकाणामधून तत्ववेत्यांची आणि तत्वज्ञानाची खाण निर्माण झाली असते. आणि म्हणून अशा ग्रीक आणि सिंधू संस्कृतीच्या या भारतामध्ये 100% लोकशाही शासन प्रणाली अस्तित्वात होती. म्हणून त्या तत्ववेत्यांचा या ठिकाणी जन्म झालेला आणि जगाला त्यांनी दिलेली जी निसर्ग नियमावर आधारित असलेला मानवता धर्माचा या ठिकाणी आपल्याला पुरावा सापडतो. अशा दिशेनं घेऊन जाणारी अशा प्रकारची जी लोकशाही आहे ही खरी लोकशाही या जगामध्ये आविष्कारित होती 4,500 ते 5,000 वर्ष. आणि मधल्या काळात ही लोकशाही ग्रीक मधून हिंदू संस्कृतीमधून जेव्हा लोप पावली तेव्हापासून ते दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटापर्यंत या 4,500 वर्षाच्या इतिहासात जगाने अनेक प्रकारच्या सत्ता प्रकाराचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे 4,500 वर्षापूर्वीची लोकशाही 100% आविष्कारित झाली. तिच्या व्यतिरिक्त तिचा लोप पावल्याच्या नंतर तिला लोप कोणी पावलं? तिला लोप पावलं साम दाम दंडभेदाच्या कूटनीतीनं, अर्थात आताच्या मध्ये सोफिस्टिकेटेड कुसंस्कृती जिला दुसरं स्वरूप आहे या कूटनीतीचं, आणि आपल्या देशामध्ये आर्य लोकांनी यांनी या जगातल्या मूळ असलेल्या लोकशाहीला संपवण्याचं काम केलं. तेव्हापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत या जगाने अनेक प्रकारे सत्ता प्रकाराचा अनुभव. त्यामध्ये धर्मावर आधारित असलेली पुरोहितशाही असेल, धर्माच्या नावाने कायदे बनवून राजाकडून अंमलबजावणी करणारी राजेशाही असेल, सरंजामशाही असेल, त्यानंतर समाजवादीशाही असेल, त्यानंतर साम्यवादी असेल, हुकुमशाही असेल, या सगळ्या प्रकारचे जेवढे काही प्रकार होते या सगळ्या प्रकारांचा प्रयोग करून पाहण्याचं काम गेल्या 4,000 वर्षामध्ये या जगाने केलं आहे. परंतु जुनी सर्वात असलेल्या लोकशाहीची जी व्याख्या आणि लक्षात सांगितली त्या लोकशाहीच्या दिशेनं जाण्याचा जगाने त्यानंतर आजपर्यंत कधीही प्रयत्न केलेला नाही. म्हणून की काय, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगातल्या अनेकांना, कारण सगळ्या प्रकारच्या शहरांचा प्रयोग पाहिल्याच्या नंतर आणि कोणताही प्रयोग या ठिकाणी स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या चारही संकल्पना आविष्कारित करू शकल्या नाहीत. म्हणून अमेरिकेच्या माध्यमातून दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर लोकशाहीकडे इतर देश आणि इतर जगाला वळवण्याचं काम अमेरिकेने केलं. परंतु अमेरिकेने सुद्धा आजपर्यंत या 240 वर्षाच्या इतिहासामध्ये अमेरिकेने सुद्धा तत्कालीन म्हणजे सिंधू संस्कृतीमधील आणि ग्रीक संस्कृतीमध्ये जी लोकशाही होती 100% आविष्कारित झाली त्या लोकशाहीच्या स्वरूपाला अजूनही 240 वर्षात अमेरिकेने स्पर्श सुद्धा केला. हा, परंतु जगाच्या तुलनेमध्ये कम्पेअरमध्ये तुलनात्मक दृष्ट्या अमेरिका क्रमांक 1 वर आहे लोकशाहीला आविष्कारित करण्यासाठी. हालाकी ती सध्याच्या तुलनात्मक दृष्ट्या कदाचित 40% असेल, 60% असेल, 50% असेल, यापेक्षा जास्त नाही.
परंतु जगाच्या तुलनेमध्ये क्रमांक 1 आहेत की ज्या लोकशाहीचे स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता याला परिवर्तित सिद्ध करण्यासाठी. जरी ती 100% ग्रीक संस्कृतीच्या आणि सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून जरी ती तुलनात्मक दृष्ट्या तिथपर्यंत पोहोचली नसली तरी आज तुलनात्मक दृष्ट्या ती सर्वात क्रमांक 1ची आहे. आणि आज जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर योगायोगाने किंवा देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या जडणघडणीसाठी निर्माणाच्या रूपातून या देशाला विकसित करण्याचा पाया रचण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाच्या निर्मितीतून साध्य करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी असा प्रयत्न केला योगायोगाने म्हणा, कारण ती संधी मिळाली, त्या संधीचं सोडून त्यांनी केलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी 100% आविष्कारित असलेली आमच्या देशाची कधीतरी सिंधू संस्कृतीच्या काळातली आणि ग्रीक संस्कृतीच्या काळातली त्या दोन देशामधली जी लोकशाही होती, त्या लोकशाहीच्या दिशेनं घेऊन जाण्याचं काम या देशाला स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने केलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं घेऊन जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीची जे स्वरूप आहे संसदीय लोकशाहीचं संविधानाच्या माध्यमातून निर्माण करून ते स्वरूप या पद्धतीनं होतं की त्यासाठी त्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी ग्रीक संस्कृतीच्या आणि सिंधू संस्कृतीतल्या लोकशाहीच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी या देशातील लोकशाही आता जी अवस्था आहे माणसाची स्वातंत्र्यानंतरची संविधानाच्या निर्मितीच्या वेळेची भारतीय जनतेची काय मानसिकता आहे त्या मानसिकतेचा विचार केला. त्या मानसिकतेमध्ये त्यांनी विचार केला की या देशामध्ये अनेक धर्म आहेत आणि अनेक धर्म हे विज्ञानवादी नाहीयेत. जवळपास सर्वच धर्म विज्ञानवादी नाहीयेत, विज्ञानवादी नाहीत. याचा आपण स्पष्ट आहे की विचार करू शकत नाही, पुनर्गुलामीत जाऊ शकतात. या अशा येथील माणसाच्या मानसिकतेचा मानववंशशास्त्रीय दृष्ट्या आणि मानवशास्त्रीय दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला आणि त्या माध्यमातून या देशातील लोकशाही त्या दिशेनं कशी नेता येईल याविषयी त्यांनी व्याख्या केली की लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी परंतु एकही खेळ न काढता अशी शाही लोकशाही ही लोकशाही व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून निर्माण केली. परंतु या गेल्या 95 वर्षाच्या इतिहासात या लोकशाहीला जी मर्द आली त्याचा इशारा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेस दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की या लोकशाहीला विभूती पूजा मारक आहे, खास करणारी आहे लोकशाहीचा. आणि त्या अनुषंगानं जशी लोकशाहीची लक्षण आपण समजून घेतली तशी विभूती पूजा आपण समजून घेतली पाहिजे. विभूती पूजा म्हणजे काय? विभूती पूजा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या समोर आपण फुटकळ स्वार्थासाठी सर्वस्व समर्पित करणे. आपल्याला जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, स्वातंत्र्य दिलेले आहेत, हे सगळे अधिकार त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या समोर सर्व काही समर्पित करणे म्हणजे विभूती पूजा. पुन्हा एकदा सांगतो, विभूती पूजा म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीच्या समोर आपलं संपूर्ण प्रकारचं स्वातंत्र्य त्याच्या चरणी अर्पण करणे फुटकळ स्वार्थासाठी. मग तो स्वार्थ कुठल्याही प्रकारचा असो त्यालाच विभूती पूजा हे म्हटलेलं आहे. आता ही विभूती पूजा किती प्रकारची? अनेक प्रकारची. परंतु या ठिकाणी आपण 4 मुद्द्यावर आधारित ही विभूती पूजा समजून घेऊ. जातीय अहंकाराची असलेली विभूती पूजा, धार्मिक अहंकार असलेली विभूती पूजा, राजकीय अहंकार असलेली विभूती पूजा आणि आर्थिक अहंकार असलेली विभूती पूजा. म्हणजे जातीय अहंकाराची विभूती पूजा जर समजून घ्यायची असेल तर आम्ही काय करतो, या देशामध्ये लोकशाही सर्वसामान्य जनतेला वाटतं की लोकशाही कशाला म्हणायचं? साधा नियम आहे. लोकशाही म्हणजे निवडणुका आल्या की मतदान करणे, मताधिकार नव्हे मतदान करणे आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला फायदा करून घे. कोणता फायदा? 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये
किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या पद्धतीनं मग कुठल्याही प्रकारचं काम करून घेणे. आणि आमच्यामध्ये एक धोरण पसरलेला आहे की ग्रामपंचायतच्या सदस्यापासून, मग ग्रामपंचायत सदस्य असो का ग्रामपंचायत पंचायत समितीचा सदस्य असो का पंचायत समितीचा सभापती असो, जिल्हा परिषदेचा सदस्य असो का जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असो, विधानमंडळाचा म्हणजे विधान परिषदेचा आमदार असो का विधानसभेचा आमदार असो, किंवा तो मंत्री असो का मुख्यमंत्री असो, किंवा लोकसभेचा खासदार असो का राज्यसभेचा खासदार असो, किंवा केंद्रीय मंत्री असो का प्रधानमंत्री असो, म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही मतदान करू, मताचा अधिकार वापरून मतदान करू आणि ते निवडून जातात. म्हणजे या संपूर्ण राज्य सरकार आणि केंद्र सरकार, सरपंच आणि ग्रामपंचायत, महापौर आणि त्यांची महापालिका, नगर परिषद किंवा नगराध्यक्ष, म्हणजे ही जे काही राज्य करते आपल्यावरती राज्य करणारी ही जी मंडळी आहे, या सगळ्या मंडळी म्हणजे आमच्यावरती उपकार करणारी ही मंडळी आहे असा न्यूनगंड आमच्या सर्वसामान्य अर्थाचा निर्माण होतो की त्या ठिकाणी आम्हाला या संविधानाने आम्हाला जे अधिकार दिले, मूलभूत अधिकार, मताचा अधिकार, ही सर्व प्रक्रियेची आम्ही समजून घेतली. आणि म्हणून या जातीय म्हणजे आम्ही या सगळ्या प्रकारच्या आमदार, खासदार, नामदार, केंद्रीय आणि राज्य या सगळ्या राजकारण्यांना आम्ही आमच्या जातीच्या माध्यमातून निवडून देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या जातीच्या माध्यमातून आम्ही त्यांना जवळच समजतो. आमच्या जातीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडून फक्त स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा तो निवडून जातो, एखाद्या पदावर जातो, मग तो आमदार होतो, ग्रामपंचायत सदस्य होतो, सरपंच होतो, मंत्री होतो, प्रधानमंत्री होतो वगैरे. परंतु हे सगळं एकदा आपल्यापासून गेल्याच्या नंतर तो आपला कधीच नसतो. ही साधं लॉजिक सुद्धा आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला समजत नाही. त्याचं कारण हे की आम्ही संविधानामधून आम्हाला जी मूलभूत अधिकार प्रदान केले बाबासाहेबांनी, ते आम्ही आजपर्यंत समजू शकतो नाही. म्हणून आम्ही या जातीच्या माध्यमातून सांगतोय, माझ्या जातीचा आहे, माझ्या वंशाचा आहे, आणि मग माझी जाती होईल. आणि मग भले त्याने न का विचार, भले त्याने कधी ओळख न का दिला, परंतु अशा जातीचा कोरडा अंका घेऊन या ठिकाणी आम्ही गेल्या 75 वर्षापासून जगत आहोत. आणि त्या जातीच्या मंत्र्याला, त्या जातीच्या राजकारण्याला आम्ही हृदयापाशी धरतो आणि त्या माध्यमातून आम्ही त्याच्याकडून फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतो. फायदा जरी नाही झाला, नाही आमच्या जातीचा आहे, त्यामुळं तो कसाही जरी लागला, त्याने तुमच्यावरती कितीही अन्याय करा, तो तुम्ही सहन करायला तयार आहे. ही विभूती पूजा, ही जातीय विभूती पूजा आहे. कोरड्या जातीय अहंकारातून निर्माण झालेली ही विभूती पूजा या लोकशाहीला मारक आहे. जी लोकशाही ग्रीक संस्कृतीमध्ये आणि सिंधू संस्कृतीमध्ये 100% आविष्कारित झाली होती, ती विभूती पूजा आपल्याला मारक आहे. धार्मिक विभूती पूजा काय आहे? धर्माचा कोरडा अहंकार, मी हिंदू आहे, मी बौद्ध आहे, मी ख्रिश्चन आहे, मी मुस्लिम आहे, हा जो धर्माचा कोरडा अहंकार आहे, हा माझ्या धर्माचा आहे, याला मी निवडून दिलं पाहिजे. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शपथ दिली, संविधाननिष्ठ बाळगीन या माध्यमातून त्यांना निष्ठा दिली. कुठल्या धर्माच्या आधारावर नाही ना, जातीच्या आधारावर नाही. पण अशी अवस्था असताना आम्ही आमच्या धार्मिक कोरड्या अहंकारामध्ये का आणि हा जातीचा कोरडा अहंकार हा आमच्या लोकशाहीला विभूती पूजेच्या माध्यमातून निर्माण होऊन असतो. आणि हीच आम्ही जातीला म्हणतो, आम्ही धर्माला म्हणतो, परंतु जात आणि धर्म हे या ठिकाणी आपल्या स्वतःला मारक आहेत, समोरच्या व्यक्तीला मारक आहेत आणि संपूर्ण लोकशाहीला आणि संविधानाला मारक आहेत. पण अशा प्रकारच्या या जातीय धर्म आणि नेमकं या राजकारणी लोकांना, सगळ्या पक्षांच्या विरोधी असो का सत्ताधारी असो, या सगळ्यांना या जातीच्या धर्माच्या आपल्या गर्वामुळे त्यांची पोळी भाजली जातात.
तुम्ही जरी मेले तरी तुमच्या मड्यावरचं लोणी खायला ही मंडळी तयार असते. मला धार्मिक अहंकार आणि जातीय अहंकार कशासाठी ठेवताय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधून सांगितलंय प्रत्येकाला धर्माचा आहे. त्यांनी त्यांच्या घरामध्ये चौकटीच्या आतमध्ये आराधना पूजा करावी, परंतु चौकटीच्या बाहेर आल्याच्या नंतर जो मानवासाठी धर्माच्या मानवाच्या धर्माच्या मिशन जाण्यासाठी विद्यामानाला स्वीकारलं पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकता. बुद्धीला जागृत करून संस्कृती करण्याचा मार्ग मोकळा होतो आणि तुम्ही माणूस बनताय. आणि माणूस बनला म्हणजे नागरिक बनतो, नागरिक बनला म्हणजे जगाचा नागरिक बनतो आणि मग तुमच्या बरोबर तुम्ही जाऊ शकतो. एवढी साधी सोपी लॉजिक आहे. त्यानंतर ही राजकीय विभूती पूजा. विभूती पूजा राजकीय असलेली की आम्हाला असं वाटतं की आमचा सर्व हा ग्रामपंचायत सदस्य आहे, आमचा सर्व सेवा कल्याण करता करता ग्रामपंचायत सरपंच आहे, हा पंचायत समितीचा सदस्य आहे, सभापती आहे, जिल्हा प्रशासन सदस्य आहे, सभापती आहे, राजकारणी सर्व काही आमचं हे करू शकतो, कल्याण करू शकतो, आम्हाला कोणतेही संकट आलं तरी तो माफ करू शकतो. एवढी कोरड्या अहंकाराची निष्ठा हीच आम्हाला या राजकीय लोकशाहीमधून या ठिकाणी विभूती पूजा लोकशाहीला मार्ग. अरे तुझं आहे तुझं पाशी परी जागा बोलणाशी याचा अर्थ ब्रगाची आणि कस्तुरीचा वासर अगदी जास्त. म्हणजे आमच्या हातामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या मेंदूच्या मागच्या लहान मेंदूमध्ये या सगळ्यांच्या कनेक्शनच्या माध्यमातून सहयोगातून जी संतती बुद्धी जागृत होते, त्या संतती बुद्धीच्या जागृतीमध्ये जेवढी शक्ती आहे ती कदाचित कुठल्याही मध्ये शक्ती तुम्हाला मिळणार नाही. आणि त्या शक्तीला जागृत करायचं असेल तेव्हा जेव्हा ती जागृत होईल तेव्हा एका व्यक्तीच नाही, सार्वजनिक दृष्ट्या सामूहिक दृष्ट्या ही जेव्हा सतत बुद्धी जागृत होते आपल्या हक्कासाठी आणि आपल्या कर्तव्यामधून, तेव्हा या देशातला हाच राजकारणी या देशातून ज्या पदावर बसतो त्या पदाच्या त्या खुर्चीचा काटेने मुकुट गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे आर्थिक विभूती पूजा. आर्थिक विभूतीच्या काय, या गरीब आणि श्रीमंतीच्या दरीमधून जे श्रीमंत निर्माण झाले कुठल्याही येणं मार्गाने, अनितीच्या मार्गाने, भ्रष्टाचाराच्या मार्गाने आणि त्या आपल्या अज्ञानामुळे श्रीमंत झाले. ते श्रीमंत झाले म्हणजे काय, ते काही सम्यक मार्गाने झालेच नाही. तथागत भगवान बुद्धाच्या सम्यक आजीविका या मार्गाने ते झालेच नाही. तर ते आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, आमच्या असमंजस व्यक्तीचा फायदा घेऊन ही मंडळी गेल्या केल्या प्रकारे सामूहिक दृष्ट्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून श्रीमंत झालेली असते. मग केवळ राजकारणीच नाही, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्या गुंडांच्या टोळ्या असतील आणि ही मंडळी त्यांना मिळालेल्या पैशाच्या बळावरती आमच्या भीम आणि गरीब कमजोर असलेल्या जनतेवरती अन्याय करून आम्हाला अशा अन्यायग्रस्त अशा अवस्थेत असतो. परंतु हे सुद्धा आपण टाळू शकतो, हे सुद्धा आपण या ठिकाणी जगाच्या देशावर टाकू शकतो. मग त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी आम्हाला आमच्या हातात काय आहे, आम्ही भारताचे लोक म्हणून आम्ही काय करू शकतो. देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी आम्ही इंग्रजांना परिषद होतो गोळी घेऊन, आणि त्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये 2000 लोकांना एका दिवसामध्ये मारलं. त्याचे उदाहरण आम्ही 26 जानेवारी 15 ऑगस्टला आमच्या नीतीमध्ये देतात. परंतु भोपाळवाई कांडामध्ये हजारो लोक एका दिवसामध्ये रात्रीमधून त्यांनी जीव सोडला 1984 ला. त्याचं उदाहरण का आम्ही देत नाही? तेव्हा तर आमचे होते घरातले काळे वकील, या लोकांनी गोऱ्यांना हे देत नाही. इथं काळ्यांचं आमचं स्वकीयांचं राज्य होतं, यांना का मिळत नाही तुम्ही? जे आता स्पष्ट आहे, गेल्या 75 वर्षामध्ये या सगळ्या प्रकारच्या जातीच्या, धर्माच्या, आर्थिक आणि राजकीय या चारही प्रकारच्या ज्या काही विभूती पूजा आहेत, जेणेकरून या सगळ्या राजकारण्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक कोट आहे,
ते म्हणतात या राजकारण्याविषयी त्यांनी एक व्याख्या केली. राजकारणी तुम्हाला होणार त्यांनी व्याख्या केलेली बाबासाहेबांनी, कदाचित तुम्हाला माहिती नसेल. त्यांनी सांगितलंय नरम, गरम आणि बेशरम तोच राजकारणी. नरम, गरम आणि बेशरम तोच राजकारणी ही बाबासाहेबांनी आजच्या राजकारण्याची व्याख्या 75 वर्षापूर्वी केली. आणि या राजकारण्यामध्ये या नरम, गरम आणि बेशरम म्हणजे राजकारणी या व्याख्येमध्ये आजचे फडणवीस आहेत, ईव्हीएम मुख्यमंत्री, आजचे अजित पवार आहेत उपमुख्यमंत्री, आजचे एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री, जे उपमुख्यमंत्री पद संविधानिक नाही, आजचे प्रधानमंत्री आहेत, ईव्हीएम प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, महाराष्ट्रातलं सगळं मंत्रिमंडळ, ही सगळी मंडळी बाबासाहेबांनी केलेल्या राजकारण्याच्या व्याख्येमध्ये बसतात. आणि याच्या सोबत असणारी सगळी मित्र पक्ष मंडळी ही सगळ्या व्याख्येमध्ये बसतात. विरोधी पक्षाची सुद्धा मंडळी काही या ठिकाणी या व्याख्येमध्ये बसतात. अशा पद्धतीने जोपर्यंत या देशाचा नागरिक, प्रत्येक युवा पिढी, मग ती स्त्री असो, पुरुष असो, व्यक्ती असो, द्वितीयपंथी असो, कुणी असो, प्रत्येक जण या देशात प्रत्येक नागरिक आपल्या हक्कांविषयी जोपर्यंत जागृत होत आहे आणि या विभूती पूजेला जगाच्या विश्वास लागत नाही तोपर्यंत आमची लोकशाही जी आता संपत चाललेली आहे, संपल्याच जमा आहे, अशा लोकशाहीला बाहेर काढणं आणि पुन्हा ग्रीक आणि हिंदू संस्कृतीच्या लोकशाहीच्या दिशेने घेऊन जाणं अत्यंत अशक्य नाही, पण महा आणि महाकठीण आहे. त्यासाठी आम्हाला कुठल्याही पद्धतीनं या विभूती संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि शेवटी जाता सांगतो की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या संविधानाला आणि लोकशाहीला जर खरोखरच पुन्हा जिवंत करून ठेवत ठेवायचं असेल तर या RSS ला आमचे ईव्हीएम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी 15 ऑगस्टला भाषण करताना सांगितलं की RSS NGO ही सर्वात महान कल्याणकारी काम करणारी एकमेव संस्था आहे. वा, प्रधानमंत्री असून तुम्हाला एवढी सुद्धा अक्कल नाही NGO यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं धर्मालयामध्ये आहे का RSS रजिस्ट्रेशन? NGO तुम्ही कसं म्हणताय? जागा तुमच्याविषयी बोलण्याचे काही अर्थ नाही, कारण तुम्ही, आम्ही तर मानत नाही या देशाची, या देशाला गेल्या 2014 पासून प्रधानमंत्री नाहीये, या देशाला केंद्रीय मंत्रिमंडळ नाहीये, या देशाला राष्ट्रपती नाहीत, या देशामध्ये मुख्यमंत्री नाहीत, महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाहीत, महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ नाही, राज्यपाल नाहीत. म्हणजे गेल्या 2014 पासून या देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या संविधानिक संस्था राहिलेल्या नाहीत. त्याचं कारण की आमच्याकडे सार्वभौमत्व शिल्लक राहिलेलं नाही. जिथं सार्वभौमत्व असतं त्याच ठिकाणी लोकशाहीवादी देश असतो. आमच्या देशाला सार्वभौमत्व राहिलेलं नाही, कारण ऑपरेशन सिंधूर आम्ही सुरू केलं, परंतु सीज फायर अमेरिकेनं केलेलं आहे. आता देशांच्या स्वातंत्र्यात 1947च्या पूर्वी इंग्लंडच्या ताब्यात आम्ही होतो, आता आम्ही अमेरिकेच्या ताब्यामध्ये चाललो का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली. अमेरिकेने जबरदस्ती केली, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स आम्हाला लावले, आम्ही शब्द बोलू शकतो नाही. त्याचा अर्थ इंग्रज गेले गोरे आणि या ठिकाणी अमेरिकन आले डोनाल्ड ट्रम्पच्या माध्यमातून. म्हणजे आम्ही देशाचं स्वातंत्र्य सार्वभौमत्व गमावलं, देशाचं स्वातंत्र्य आम्ही गमावलं आणि आम्ही पुन्हा गुलाम झालेलो आहोत हे त्या ठिकाणी सिद्ध होणार आहे. आणि या मधून सुद्धा आज आता ताबडतोब या क्षणापासून सुद्धा आम्ही पुन्हा स्वातंत्र्याकडून गुलामीकडे जाण्याचा जो गेअर पडलेला आहे त्याला आम्ही न्यूट्रल गेअर करून गुलामीकडून स्वातंत्र्याकडे जाण्याचा दुसरा गेअर सुद्धा टाकू शकतो. परंतु तुमच्या सर्वांच्या, तुमच्या म्हणजे या राजकारणाला मी घोषणा देत नाही, कारण ही जी मंडळी निर्माण झालेली ही आमच्या फुटकळ स्वार्थासाठी निर्माण झालेल्या विभूती पूजेच्या
या न्यूनगंडामधून आणि या आमच्या विभूती पूजेच्या माध्यमातून हे सर्व काही निर्माण झालेलं आहे. त्यामुळं दोष मी स्वतः घेतो आणि सोबतच 142 कोटी व्यक्तीचा हा दोष आहे असं समजून मी तरी स्वतः या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत त्या RSS मानवतावाद विरोधी निसर्गवादाच्या विरोधात असलेल्या या संपूर्ण कुट संस्थेला शेवटपर्यंत लढावं लागणार आहे आणि आपल्या सांघिक स्वरूपामध्ये लढलो तर निश्चितपणे तिचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो. या विभूती पूजेला आपण सर्व प्रकारच्या जातीय, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक या सर्व प्रकारच्या विभूती पूजेला आपण सगळ्याच्या विषयावर टाकू आणि या राजकारण्यांना संघटनेला पकडून आपण या ठिकाणी लोकशाही संविधान आविष्कारित करण्याचा प्रयत्न करू, ग्रीक आणि सिंधू संस्कृतीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू एवढं आत्मविश्वासानं सांगतो आणि दर संकल्प आपण करूया एवढं सांगतो. जय भारत, जय भारत, धन्यवाद, जय